हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. काल जे लोक उपवास प्रार्थनेला आले होते त्यांच्या आपण काही साक्षी ऐकल्या की त्यांनी सांगितलं की परमेश्वरानं त्यांच्या जीवनामध्ये कसं कार्य केलं. म्हणून काल जे आले होते त्यांच्यासाठी आपण सगळेजण जे काल नव्हते त्यांनी टाळ्या वाजवा. काय म्हणलं, काल जे आले होते त्यांच्यासाठी, जे काल नव्हते त्यांनी टाळ्या वाजवा. आता काय करा, जे काल होते जे काल आले नाही त्यांच्यासाठी आपण टाळ्या कदाचित त्यांनी शुक्रवारी असा निश्चय केला असेल की आम्ही शनिवारी जाऊ. ते एका ताईने साक्षी सांगितल्या, म्हणजे साक्षी सांगताना मी ध्यान देत आहोत. त्यांनी साक्षी काय सांगितले, माझ्या मनात असं आलं की चर्चला जायचं नाही. अरे असं काय, आणि मी ठरवलं देवा तुझी इच्छा असेल तर मनाची. देवाची इच्छा असतेच ताई, आमची इच्छा नसते. बरोबर आहे. त्याच्यामुळं बघा काल कदाचित आम्हाला प्रत्येकाला वाटलं असं की आज संध्याकाळी आम्ही आज जो आहे चर्चला जावं असं. या ठिकाणी एक बहीण अशी आहे जे लेकरासाठी प्रार्थना करते, बाळ होण्यासाठी. देव म्हणतोय की देव तुझ्या विश्वासानं देणार. हालेलुया. तुम्ही काम करेल. त्यांनी काल होते हो, त्यांनी काल होते, कालपासून त्यांनी माझे व्हिडिओ रेकॉर्ड झाले. हालेलुया. हालेलुया. देव हा चांगला आहे. या ठिकाणी असं कोणी बसलेलं आहे ज्याचे काही असं दिसते, ज्याचे काही कुठंतरी पैसे कुठंतरी अडकलेले आहेत. पैशाचं काहीतरी काम त्याचं रुकलेलं आहे असं दिसते. पण प्रभू असं सांगतो की तुझ्या जीवनामध्ये परमेश्वर काम करणार. हालेलुया. 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 आज आपण एक छोटासा संदेश बघणार आहोत, कारण आपल्याला नंतर प्रभुभोजन विधीमध्ये पण जायचे आणि परमेश्वराच्या प्रभुभोजन विधीमध्ये आपण ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत ते प्रभुभोजन विधी जो आहे आम्हाला त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. त्यामुळं तुमचं लक्ष काही वेळाला आता काय करायचं माहित आहे का, तुम्ही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर काही जरी आलं तर उठायचं नाही. विचार करायचं 3 नंबर काय आहे, 1 नंबर 2 नंबरच ऐकले आम्ही. 3 नंबर म्हणजे झोप जरी आली तरी उठायचं नाही. आता परत विचार 4 नंबर काय आहे, असं जरी आलं तर उठायचं नाही. 4 नंबर आलं का लक्षात तुमच्या. मी बरोबर माझ्या वेळेनुसार संपवतो, कारण कसं आहे माहिती आहे का, आज रविवार आहे, मुलाचा प्रमोशन. तुम्हाला झोप येते का? नाही ना. आली तरी मी सांगणार, आली तरी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. ओके ठीक. हालेलुया. हालेलुया. आपण एक एक्सरसाइज करूया बसल्या बसल्या. असा हात करा, या तिकडे घ्या, या की असं घ्या असं. आता काय करा, या घ्या आता इकडे करा. आता दोन्ही हात करा असं. हा ठेवा, बोलायचं. हालेलुया. हालेलुया. आज मी जो संदेश देणार आहे त्याचं शीर्षक असं आहे, परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घ्या. परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घ्या. या एका छोट्याशा शीर्षकावरती आम्ही काही गोष्टी बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण एक वचन वाचूया. स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 34 अध्याय आणि 8वं वचन. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय 8वं वचन. ज्याच्याकडे बायबल आहे त्यांनी वाचा, ज्याच्याकडे बायबल नाही बाजूच्याच हिसकावून घ्या आणि त्याच्यात वाचा. आणि ज्याच्याकडे बायबल बी नाही त्यानं काय करा, माझ्याकडे बघा. आणि ज्याच्याकडे बायबल आहे, ज्यानं घरी ठेवलंय त्यानं स्वतः मला बरं केलं. हा परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, याचा अनुभव घेऊन बघा. जो त्याच्यावर भाव ठेवतो. चांगलं नाव. ओके येतो तुमच्याकडे. वाच.
जो त्याच्यावर भाव ठेवितो पहिल्यापासून वाचा. परमेश्वर किती चांगला आहे परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन याचा अनुभव घ्या. जो त्याच्यावर भाव ठेवितो जो त्याच्यावर भाव ठेवतो पुरुष धन्य. तो पुरुष धन्य. तर आज आम्ही काय शिकणार आहोत माहितीये का? परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेणं. या जगामध्ये बरेचसे प्रेम भेटतील तुम्हाला, बऱ्याचशा लोकांचे प्रेम भेटतील, परंतु ज्या लोकांनी परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव दर दिवसा आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करतो. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही आणि मी, माझी अशी प्रार्थना आहे, तुम्ही आणि मी कसे असले पाहिजे? देवाच्या प्रेमाचा अनुभव घेणारे असले पाहिजे. आणि देवाच्या एका भजन स्तोत्रसीत असं म्हणतो, देवाच्या चांगुलपणाबद्दल मी समस्त मंडळीमध्ये त्यांचे उपकार मानीन. म्हणजे देवाचा चांगुलपणा जो आहे आम्हाला दर दिवशी मानणं गरजेचं आहे. म्हणून ते ताई सांगायचं होत्या, अजून कोणाची साक्षी आहे का, अजून कोणाची साक्षी आहे का, तर ते कुणीच उठत नव्हतं. सगळ्यात जास्त नाही भैया एक साक्षी दिली, बाकी सगळे जे आहेत तर लेडीजच साक्षी होत्या सगळ्याच्या. म्हणजे तुम्ही महिला लोक धन्य आहोत कारण जास्त तुमच्यात साक्षी होते. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे साक्षी नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? आज आम्ही जिवंत आहोत एक मोठी साक्षी आहे, कारण आज आम्ही आपल्याला काही झालं असतं तिथं नसतो. बरोबर. सगळ्यात मोठी साक्षी काय आमची माहिती आहे का? आज आम्ही जिवंत आहोत. हालेलुया. अरे दुसरी साक्षी काय आमची माहिती आहे का? काही लोक असं वाटते की काही लोकांना वाटते बाबा माझ्या जीवनात काय घडलं एक आठवड्यात. एक आठवड्यात तुम्ही वाचलो का नाही, जिवंत आहो का नाही? बरोबर आहे की? आज आम्ही न्यूजपेपर काढला तर बरेचसे लोक मेलेले आहेत, बरेचसे लोक दवाखान्यात आहेत. काही लोक तर काय होते, अहो कालच बघितलं होतं ते हार्ट अटॅक आला त्याला. आमचे पुण्यामध्ये एक सेवक, आमचे चांगले सेवक, त्यांनी काय केलं, त्यांची चर्चा पुण्यामध्ये गेल्या 2 महिन्याखाली कसं गेले त्यांनी प्रभूमध्ये 2 सेक्शन घेतले. 10 वाजल्यापासून 10:30 ते 11 एक सेक्शन शिकवलं, ट्रेनिंग दिली. त्याच्यानंतर काय केलं, 1 वाजेपर्यंत 11:30 ते 1 सेक्शन घेतलं आणि सांगितलं की थोडं कॉफी द्या. कॉफी घेतले आणि ते खुर्चीवर बसले होते आणि खुर्चीवर बसल्यानंतर कॉफी घेत असताना थोडंसं बॅलन्स आउट झालं, गेले. मला नंतर कळालं की अचानक हार्ट अटॅक आला. तर एक प्रश्न काय ते शिकवलेला प्रश्न विचारण्यासाठी एक विद्यार्थी उभा होता, तोपर्यंत ते प्रभूमध्ये गेले. म्हणजे माणसाचं आयुष्य कसं आहे माहिती आहे का? कधी काय होईल सांगता येत नाही. पण तुम्ही आणि मी आज जिवंताच्या भूमीमध्ये आहोत ही आमच्यासाठी सर्वात महत्वाची साक्षी आहे. हालेलुया, हालेलुया. महत्वाची साक्षी काय माहिती आहे का? आम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत ही आमची दुसरी साक्षी आहे. आम्ही रविवार असून बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळे काम शनिवार, गुरुवार, मंगळवार निघत नाही. सगळे काम रविवारीच निघते. बरोबर आहे का भैया? कारण काय होते माहित आहे का? रविवार म्हणजे आमच्या डोक्यात एक असं घातले, सुट्टीचा वार आहे, सुट्टीचा वार आहे. ज्या वेळेस तुम्ही असं म्हणता रविवार सुट्टीचा वार आहे, तर तुमच्या जीवनात त्या रविवारी काही ना काही काम निघणार, काहीतरी काम निघते. काही लोकांचे असे झाले की चर्चच्या बाहेरपर्यंत आले काहीतरी काम निघायला गेले. म्हणजे किती महत्वाचं आहे बघतो. त्याच्यामुळं तुम्ही आणि मी देवाच्या मंदिरामध्ये आहोत ही सुद्धा एक मोठी साक्ष आहे. म्हणून आम्हाला काय करायचं माहिती आहे का? देवाच्या प्रेमाचा अनुभव दर दिवसा घ्यायचा आहे. हालेलुया, हालेलुया. एक वचन वाचूया, 1 योहान 4:8. 1 योहानाचं पत्र 4:8. 1 योहानाचं पत्र 4 अध्याय 8वं वचन. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. पुढे काय खाली काय लिहिलं? देवाने आपल्या एकुलत्या बस काय लिहिलेलं आहे तिथं माहिती? जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही. तर प्रीती म्हणजे प्रेम. तर मला असं सांगायचं की आमच्या आणि तुमच्या जीवनामध्ये दर दिवस आम्ही
प्रेमामध्ये, परमेश्वराच्या प्रेमामधला अनुभव घेत पुढे जाणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या प्रेमाचा, परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये का घेणं गरजेचं आहे माहिती आहे का? तर देव हा प्रेम आहे. बायबल हा सर्वात मोठा असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये आम्हाला प्रेमाबद्दल बरेचसे शब्द बघायला. कसलं प्रेम आहे हो? प्रेमाचा अनुभव कशा पद्धतीने करायचा आमच्या जीवनामध्ये, प्रेमाचा अनुभव कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे? कारण सगळ्यात मोठं प्रेम त्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं आहे. कशा प्रकारचं प्रेम केलेलं माहिती आहे का? बायबल असं सांगते की जो कोणी त्या क्रूसावर, क्रूसाचं प्रेम जे आहे ते आम्हाला आमच्याकडे वळतोय. हे क्रूस जे आहे, हे क्रूस जे आहे, क्रूस, हे क्रूस काय करते माहिती आहे का? त्याच्या प्रेमासाठी आम्हाला ओढते. ख्रिस्ताचं प्रेम आमच्यावर कसं सिद्ध होतं माहिती आहे का? त्या क्रूसाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, क्रूसाकडे बघतो, त्या क्रूसावरती त्या प्रभू येशू ख्रिस्ताला बघतो, तर ते क्रूसाचं प्रेम जे आहे आम्हाला येशूकडे ओढतं. एक व्यक्ती असा बघतो 2024 वर्षाखाली 3.5 वर्ष या पृथ्वी तलावर एक मनुष्य म्हणून येतो आणि आमच्या सर्व लोकांच्या पापासाठी, अपराधासाठी तो मारला गेला, गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि आम्हाला हे दाखवलं की मी आज देखील तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. याला म्हणतात सर्वश्रेष्ठ प्रेम. आमच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ प्रेमाचा भाग जो आहे तो केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आणि या प्रेमाचा अनुभव आमच्या जीवन काळामध्ये दररोज 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 घेणं गरजेचं आहे. त्याला अनुभव हा शब्द आच्यासाठी मी लावत आहे. जर आमच्या जीवनामध्ये तो प्रेम, परमेश्वराचं प्रेम जर आम्ही ओळखायला लागलो, पॅशन ऑफ क्राइस्ट नावाचं एक पिक्चर आहे. पॅशन ऑफ क्राइस्ट बघितलं? हा, पॅशन ऑफ क्राइस्ट नावाचा एक पिक्चर आहे. त्या पिक्चरचा इतिहास कसा आहे माहिती आहे का? ज्या डायरेक्टरनं हा पिक्चर बनवला तो एक फादर आहे, रोमन कॅथलिक. आणि त्यांनी काय केलं, येशू ख्रिस्ताचा पॅशन ऑफ क्राइस्ट बनवलं. पण त्याच्यामध्ये एक चुकी आढळली. काय चुकी आहे माहिती आहे का? जर तुम्ही जर कधी पॅशन ऑफ क्राइस्ट जर बघितला असेल, तुम्हाला लक्षात येईल त्या पॅशन ऑफ क्राइस्टची सुरुवात कुठून होते? पेत्र काय करतो, येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारतो, तिथून सुरुवात होते. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि नंतर काय होतं, येशू ख्रिस्ताला पकडलं, येशू ख्रिस्ताला ते 39चा फटक्याचा मार, त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताला ते सुरुवात अशा पद्धतीने होते. येशू ख्रिस्ताचा येशू ख्रिस्ताला मारलं, येशू ख्रिस्ताला इथपर्यंत चालत जात आहे. पण त्या फादरला एकाने एक अशी रिक्वेस्ट केली होती. फादरला काय रिक्वेस्ट केली होती? फादर, तुम्ही काय करा माहितीये का? ह्याच्यात तुम्ही येशू ख्रिस्ताला जे जे दुःख सहन केलं ते सगळं दाखवले, पण 2 सेकंद तुम्ही एक ह्याच्यामध्ये ऍडेड असं करा, येशू ख्रिस्त जिवंत झालाय 3ऱ्या दिवशी आणि तो स्वर्गात जात आहे, असं तुम्ही त्याच्यात ऍड करा, असं त्या फादरला सांगितलं होतं. पण फादर रोमन कॅथलिक होते. रोमन कॅथलिकचे लोक आपल्यासाठीच असते, त्यांना दुसरंच काही कळत नाही, ते दुसरं कशातच इंटरेस्ट देत नाही, त्यांचं एकातच गुंतलेलं. पण नंतरच्या एका पॅशन ऑफ क्राइस्टच्या एडिटिंग मध्ये आपण असं बघतो, शेवटला ती कबर जी आहे येशू ख्रिस्ताला ठेवलेली खाली दाखवलेली आहे आणि येशू ख्रिस्त तिच्यावरून वर जाताना दाखवले. असा एंड त्या पॅशन ऑफ क्राइस्ट सांगितला. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या आपल्या जगामध्ये सगळ्यात जास्त लोक पॅशन ऑफ क्राइस्ट हा पिक्चर बघून प्रभूला ग्रहण केलेले आहे. हालेलुया, हालेलुया. कशामुळे ग्रहण केलेलं आहे? एक व्यक्ती ती पॅशन ऑफ क्राइस्ट बघत असताना काय बघतोय, अरे हा कोण व्यक्ती आहे, माझ्यासाठी एवढे अपराध सहन करतोय, माझ्यासाठी मार सहन करतोय. हे येशू ख्रिस्ताचं प्रेम जे आहे त्या लोकांना ओढत आणलं. बरेचसे लोक या पिक्चर बघल्यामुळं उद्धारामध्ये आलेले आहेत. म्हणून आमच्या जीवनात एक ना एक दिवशी ती पॅशन ऑफ क्राइस्ट बघा. त्याच्यात जर नाही बघणं झालं तर काय करा माहितीये का? यशायाचं पुस्तक याचा 53वा अध्याय बार वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं दुःख काय ते तुम्हाला लक्षात येईल. हालेलुया. मी तुम्हाला सांगत होते की येशूच्या प्रेमाचा अनुभव आमच्या आणि तुमच्या जीवनामध्ये दर दिवसा घेणं
तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. आणि ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव होतो ते त्याचे साक्षीदार बनतात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही आणि मी जर प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनायचं असं ठरलेलं आहे तर आम्हाला त्याच्या प्रेमाचा अनुभव दर दिवसा घ्यावा लागतो. तुम्ही म्हणता प्रेम करणं काय? प्रेम तर आम्ही करतोच. जगातले लोक बी प्रेम करतात, पण जगाच्या लोकांचं प्रेम आणि आमचं प्रेम हे वेगळं आहे. जगाचे लोक कुणावर प्रेम करतात? जी त्यांच्यावर प्रेम करते त्यांच्यावरच करते, बरोबर आहे. पण येशू ख्रिस्त काय सांगतो? जे शत्रू आहेत त्यांच्यावर प्रेम करा. हालेलुया, हालेलुया. कारण का जे शत्रूवर प्रेम करतात आणि त्या शत्रूला आपलंसं मानतात. प्रेम काय करते तुम्हाला सांगतो. परमेश्वराचं प्रेम आम्हाला काय शिकवते माहिती का? जर तुम्ही एखाद्या शत्रूवरती जर प्रेम केलं तर तुम्ही त्या शत्रूला जिंकलो. हालेलुया, हालेलुया. जर आमच्या विरोधामध्ये असलेल्या लोकाला जर आम्हाला जिंकायचंय तर प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला एक कुंजी दिलेली आहे, एक चावी दिलेली आहे. प्रेमाचं अनुकरण करायचं, ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्यामध्ये दाखवायचं. जे लोक ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव त्यांच्या जीवनाच्या द्वारे दाखवतात त्यांच्या जीवनामध्ये बरेचसे कार्य होतात. हालेलुया, हालेलुया. काल एक आम्ही सर्वजण बसले असताना रात्री एक खरी घटना मी सांगत होतो जी आम्हा सर्वांना माहित आहे. 1999 22 जानेवारी 1999 ला एक घटना झालेली आहे. ती घटना मी तुम्हाला आमच्या काही मुलींना सांगत होतो. बसल्या बसल्या सर म्हणले की काहीतरी आम्हाला सांगा वचनात. तर ही घटना सांगत होती. घटना कुठल्या? आपल्या भारतातली आहे. आपल्या भारतात झालेली घटना आहे. काय झालेलं आहे माहिती आहे का? ग्राहीम स्टेन आणि त्यांचे 2 मुलं फिलिप आणि जोशुआ, हे 2 मुलं ते ओडिसामध्ये त्यांच्या पत्नीसह सेवकाई करण्यासाठी आलेले असताना त्यांना त्या ठिकाणी विरोधक बार सांगायचे की तुम्ही तुमच्या देशाला जावा, या ठिकाणी तुम्ही येशूचं सांगू नका, येशूबद्दल सांगू नका. तर ग्राहीम स्टेन आणि त्यांची पत्नी एक सांगायचे, ख्रिस्तानं मला या भारतात प्रेम करण्यासाठी सांगितले आहे. या लोकांवर प्रेम दे, या लोकांना प्रेम देण्यासाठी सांगितले. जोपर्यंत देव मला म्हणणार नाही मी जाणार, मी मेलो तरी भारतातच राहील. अशी बऱ्याच वेळेस ते सुसमाचार सांगत असताना काय व्हायचं, लोक त्यांना त्रास द्यायचे. 1999 ची घटना. आणि काय झालं एका दिवशी हे आपली जीप घेऊन एका ठिकाणी सुसमाचार सभेला गेले असताना तिथून येत असताना काही विरोधकांनी त्यांना त्या ठिकाणी घेरलं आणि त्यांना सांगितलं की आज तुम्हाला एक संधी आहे की तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमच्या येशूला नाकारा आणि आम्ही तुम्हाला सोडून देतो. तर हे ग्राहीमचे समोर बसले होते, त्यांच्या पाठीमागे त्यांचे 2 मुलं होते आणि ग्राहीमचे काही बोलत नव्हते, एकदम शांत. तर त्यांना बार बोलण्यात आलं, अरे तुम्ही येशूचा नकार करा ना. काय तो? त्यांनी म्हणजे येशूचं प्रेम आहे आमच्यावर, आम्ही येशूला नकार करणार नाही. झालं काय मग, त्या लोकांनी विरोधामध्ये येऊन त्यांच्या त्या जीपवरती पेट्रोल टाकलं आणि आता गाडी लावणार आहे. तर त्यांना परत विचारलं, शेवटची संधी आहे, शेवटची संधी आहे, एक वेळेस म्हणा येशूला इन्कार करा, नकार. दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला तुमच्या देशात घेऊन जाऊ. त्यांनी काही उत्तर दिलं. मग काय झालं माहिती आहे का, जाळ लागला. पेट घेतात, पेट्रोलनं जर जाळ लागला तर भरपूर मोठा जल्दी पेट घेते. पेट घेतलेली आहे. त्याच्यात एक गोष्ट मला त्या ठिकाणी तुम्हाला सांगायची. काय झालेलं आहे माहिती आहे का तिथं? आता बघा, ग्राईम सेल पुढल्या सीटवर आहेत, जाळ लागलाय, पाठीमागे मुलगा आहे फिलिप, त्यांच्या मुलाचं नाव आहे. फिलिपच्या पायापाशी जाळ लागतोय, तो जाळ येतोय पुढं, तो म्हणतो डॅडी प्लीज सेव्ह मी, डॅडी मला वाचवा, जाळ लागलाय. आणि हा बाप गप्पा. दुसरा मुलगा म्हणतो डॅडी माझा हात जळतोय, मला वाचवा की. हा बाप गप्पा. कशामुळे गप्पा माहिती आहे का? या बापाला माहित आहे मी या लेकराचा शारीरिक बाप आहे. शारीरिक बाप या लेकराची मदत करू शकत नाही, पण या शारीरिक बापापेक्षा त्या आत्मिक आणि स्वर्गीय बापाचं ऐकणं मला गरजेचं आहे. हालेलुया. आणि हा फिलिप हे असेच बसले होते. ते दोन्ही लेकराचे ओरडायला लागले की डॅडी आम्हाला वाचवा ना, आग लागले, बापरे जळते. आणि काही बोलत नाही. कोळसा तिघा लोकांचा झाला, त्यांच्या बॉडीचा कोळसा झाला. आणि दुसऱ्या दिवशी ही घटना त्यांच्या पत्नीला कळाली आणि पत्नीला कळाल्यानंतर काय झालं,
मग त्यांनी त्यांचा तिथं फिरून मास ओरिसामध्ये केला. त्यांचं ओरिसामध्ये अजून हॉस्पिटल आहे, आम्हाला माहित नाही. ही घटना काय झाली माझ्या कोर्टामध्ये गेली, कोर्टामध्ये ही घटना गेली आणि जे आरोपी होते ते समोर थांबले आणि एक जज साहेब या ताईला विचारतायत, म्हणजे ग्रँडसीच्या पत्नीला, ताई तुमचे 2 लेकरं आणि तुमचे पती या लोकांनी जाळलेले आहेत, यांनी अपराधी आहेत, तुम्ही सांगा यांना काय शिक्षा देऊ. एक जज साहेब विचारतो. इतिहासामध्ये जज कधी विचारत नाही, जज हे निर्णय देणारे असतात. परंतु त्या जज साहेबाला बी माहिती होतं यांनी काय सेवा केलेली आहे, यांनी कशा कशा बायकाच्या डिलिव्हऱ्या होण्यासाठी हे घरात जायची ताई आणि त्यांची डिलिव्हरी सुखरूप करण्यासाठी काय काय करायचे. कोळी लोकांचं ती बोट ज्यावेळेस तुटायची त्यावेळेस त्यांना पट्टी मारायची, हे सगळं त्यांनी ऐकलेलं होतं. म्हणून हे जज म्हणते ताई तुम्ही सांगा ह्याला काय करायचं. तर त्या ताईने काय सांगितलं माहिती आहे, यांना सोडून द्यायचं. जज म्हणते अरे असं कसं म्हणताय, तुमचे 2 लेकरं मेलेले आहेत. त्यांनी सांगितले की मी माझ्या पतीकडून एक गोष्ट शिकलेली आहे, शत्रूवरती प्रेम करा. आणि ही शिकवण आम्हाला आमच्या पवित्र शास्त्रातून आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडून भेटते, शत्रूवर प्रेम करा. म्हणून माझी यांच्याबद्दल कसलीही तक्रार नाही, त्यांना तुम्ही सोडून. ह्याला काय म्हणतात माहिती का, शत्रूवरती प्रेम करण्याचा अनुभव. आणि झालं काय माहिती का, ज्यावेळेस ते त्या कोर्टाच्या याच्यातून बाहेर आले, त्याच्यामधले 2 आरोपी जे होते त्यांच्या सोबतीला होते, ते गेले आणि त्यांनी त्याच्या ताईच्या त्या पाया पडल्या आणि काय म्हणलं, ताई आमच्याकडून चुकी झाली, आता आम्ही काय करतो माहिती का, आम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करतो, आम्हाला तुम्ही काही द्या, कारण आम्हाला आज कळाले येशूचं प्रेम काय असतं, तुमच्याकडून आम्ही बघा. हालेलुया, हालेलुया. त्याच्यामुळे ख्रिस्ताचा प्रेमाचा अनुभव जर तुम्हाला मला जर घ्यायचा असेल, त्याच्या प्रेमाचा अनुभव तुम्हाला जर मला घ्यायचा असेल, तर आम्हाला काय केलं पाहिजे माहिती का, त्याच्यामध्ये वाढणं देखील गरजेचं आहे. हालेलुया. एक वचन वाचा, फिलिप्पियराचं पत्र याचा 2रा अध्याय, फिलिप्पियराचं पत्र, 2 फिलिप्पियराचं पत्र नाही, 2 थेसलोनिकराचं पत्र 3रा अध्याय 5वं वचन. 2 थेसलोनिकराचं पत्र 3रा अध्याय 5वं वचन. 2 थेसलोनिकरास 3 अध्याय 5वं वचन. प्रभू ही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावू. 3:5 हिंदी बायबल तुम्हाला येते वाचता. परमेश्वर के प्रेम, हाँ बराबर, हाँ, परमेश्वर के प्रेम और मसीह के धीरज की ओर प्रभु तुम्हारे मन की अगुवाई करे. कशाची, कशाकडं, परमेश्वराच्या प्रेमाकडं. पौलुस असं लिहितो की परमेश्वराच्या प्रेमाकडं आणि त्याच्या काही गोष्टीकडं परमेश्वर तुमचं मन तिकडे घेऊन जाओ. ख्रिस्तातल्या आमच्या बांधवांनो तुम्हाला एक लक्षात घ्यायचे, तुम्हाला मला ही गोष्ट गरजेची आहे. आम्हाला काय केलं पाहिजे माहिती आहे का, हळूहळू त्या ख्रिस्ताच्या प्रेमाकडे आम्हाला गेलं पाहिजे. ख्रिस्ताचं प्रेम काय होतं माहिती आहे का, शत्रूवरती प्रेम करणं. ज्या पेत्रानं 3 वेळेस अरे एकदम सोप्या भाषेत नकार दिला, त्याच पेत्राला येशू ख्रिस्त म्हणतो की पेत्रा माझ्यासाठी तू काय करू शकतोस. त्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हणते की माझ्यावर तुझी प्रीती आहे का. अहो तुम्हाला माहिती आहे साहेब, याच पेत्रानं 3 वेळेस तुम्हाला नकारलं होतं साधारण लोकांमध्ये. ज्यांची साधारण लोक होते त्याच्यामध्ये त्यांनी तुमचा नकार केला होता. आज त्याच पेत्राला येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर म्हणतात की पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का, जर करत असेल तर माझी मेंढरे चाल. ज्या पेत्रानं 3 वेळेस येशू ख्रिस्ताला नकार दिला, त्याच पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त 3 वेळेस हाच प्रश्न विचारतात आणि सांगतात की तू जरी मला नकार केला असेल, माझ्या प्रेमामध्ये कधीच बदल नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमचं प्रेम कसं असते, आमचं प्रेम कसं असते, तिनं लिपस्टिक चांगली लावली म्हणून घेणं बोलत नाही, तिनं चांगलं ओढणी घेतली म्हणून ही घंटाभर बघत नाही तिच्याकडे. काय झालं, सँडल कुणी खाली पाडला, आपल्या ह्याच्यातून समजा खाली पडला, माझा सँडल जाणून टाकून दिले तिने, माझ्यासोबत असंच करतं, घंटाभर बोलत नाही. आमचं प्रेम कसं आहे, ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचं प्रेम. आजकाल तर एक नवीन फॅन्ट निघालाय, काय म्हणते का,
मुली आजकाल काय प्रार्थना करतात माहितीये का? देवा माझी प्रार्थना आहे. काय प्रार्थना? मुलगा नोकरदार पाहिजे. दुसरी प्रार्थना सुंदर बी पाहिजे. तिसरी प्रार्थना एकुलता एक बी पाहिजे. सासू बी नसून सासरा बी नसून. आणि चौथी एक महत्वाची प्रार्थना, नवरा सगळं माझ्या बुद्धीत असला पाहिजे. इकडे या म्हणलं की हा आलो ना असं म्हणणार. म्हणजे आजकाल काय झालं म्हणजे मुली काय म्हणतात, आम्हाला सासू सासरे नाही पाहिजे. काय काय तर नवऱ्याला असं म्हणतात, तुमची म्हातारी गावा मरते. ती नंदीबाई काय म्हणते, का तर बिचारा त्याची काय अडचण आहे. ते तर काय बोललं 2 दिवस घराच्या बाहेर, जेवण मी नाही काय नाही म्हणून ती काय बोल. पण काय झालं माहितीये का, आज सासू सासरे नको म्हणणाऱ्या मुली आहेत. नको आम्हाला सासू सासऱ्याचं काही करणं होत नाही असं मागणी करणाऱ्या मुली आहेत. आमचं प्रेम कसं आहे, आमचं प्रेम कसं आहे. बाबा आमटे नावाचे एक समाजसेवक होऊन गेले. बाबा आमटे, तुम्ही सगळ्याला माहिती असेल. बाबा आमटे त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी कोड रोग, ज्यांना कोड होता, कुष्ठरोग हिंदी मराठीत कुष्ठरोग म्हणतात ना, हिंदीत कोड. कुष्ठरोग ज्यांना होता त्यांच्यात सेवा केली. त्यांच्या सेवा करत करत त्यांचा प्राण गेला. पण त्यांचा मुलगा त्यांनी पण तिथं सेवा केली कुष्ठरोगामध्ये. त्या मला सांगायचा उद्देश काय माहित आहे का, जर आमच्या आणि तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्तासाठी जर प्रेम आहे, ख्रिस्ताच्या प्रेमाचा जर अनुभव असेल, तर आमच्या जीवनामध्ये बदल निश्चित होणार. म्हणून पौलुस अशी प्रार्थना करतोय त्या ठिकाणी की ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे माहितीये का, त्याच्या प्रेमामध्ये तुम्ही थोडं थोडं वाढत जावं, अशी त्याची प्रार्थना आहे. आमची देखील हीच प्रार्थना असली पाहिजे. देवाच्या प्रेमाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये दररोज होणं ही काळाची गरज आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक ख्रिस्ताचं प्रेम असतं ना, ख्रिस्ताचं प्रेम, तो व्यक्ती काय करतो माहितीये का, कोणाच्याच विरोधामध्ये काही बोलत, कोणाच्याच त्याचं काही गेलेलं नाही. त्याला एकच माहित असते, मला ख्रिस्ताचं प्रेम भेटलेलं आहे, मला आता काही गरज नाही. हालेलुया. आणखी एक वचन वाचा. आता पहिले करिन्थियराचं पत्र याचा 13वा अध्याय काढूया आपण. पहिले करिन्थियराचं पत्र 4 वचनापासून 6 वचनापर्यंत हे काही गोष्टी आहेत. पहिले करिन्थियराचं पत्र 13 अध्याय 4 वचनापासून 6व्या वचनापर्यंत. प्रीती सहनशील आहे. थांबा उभं राहा. हालेलुया. हालेलुया. आहे का सगळे लोक? सगळे लोक आहेत का? हो. काहीतरी म्हणा की हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. आहेत का? हालेलुया. आता काय करायची वर्ष माहितीये का, आता एक्सरसाइज आहे एक. जिथे जिथे प्रेम लिहिलेलं आहे, जिथे जिथे प्रेम शब्द आलाय, तिथं तुमचं नाव लावायचं. समजलं का? हा समजलं ना. मी तुम्हाला 10वीचीच म्हणत होतो, तुम्ही इंजिनिअरिंगचे आहेत, माझ्यापेक्षा जास्त शिकले. तर समजायलाच पाहिजे. हा आता कठोर, जिथं जिथं प्रेम शब्द लिहिलाय तिथं काय करायचं, तुमचं नाव लावायचं. ज्यांच्याकडे बायबल आहे, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी त्यांच्याच बायबल मध्ये बघा, आपल्या बायबल मध्ये बघा. आणि ज्यांच्याकडे बायबलच नाही त्यांनी काय करा, दुसऱ्याच्या बायबल मध्ये घुसा, म्हणजे दुसऱ्याच्या बायबल मध्ये बघा. आणि ज्यांच्याकडे बायबल इथं आणलंच नाही त्यांनी काय करा, डोळे बंद करून ऐका. आणि ज्यांनी काय केलं माहिती आहे का, बायबल कपाटात ठेवलंय, लय वजन होते बायबल, काय होतंय बरोबर आहे का, वजन केवढं राहते बायबलचं, एवढं राहते का, वजन उचलून आणायचं. असं ज्यांनी केले त्यांच्यासाठी आपण ही वचन झाल्या टाळ्या वाजवू. आता नाही वाच वर्षा सहनशील आहे. हसून घ्या. वर्षा सहनशील बघा, मी आहे. तुम्हाला सांगतो, जी माणसं मला बघत आहेत की ती कधी मला झोप येणार नाही. त्यांना ज्याला अनुभव यायचे त्याने मला उभं बघत राहा. माझा चेहरा लय गरीब भावनी आहे, पण मी लय हसत आहो. वाच वर्षा सहनशील आहे. खरं. आणि मला उत्तर द्या. खरं. हा पुढे वाचा. परोपकारी आहे. खरं.
अरे प्रश्न विचारायला मी. हो नाही म्हणा की बघा लिंबू खरं खरं ती सांगायला बरं हुशार आहे म्हणून जी खरं आहे ती सांगायला बरं हा थांबा हा वर्षा हेवा करीत नाही. खरं खरं आहे पुढं पुढं वाचत चाल. वर्षा बढाई मारत नाही. खरं आहे तुमच्या मैत्रिणीने चांगला ड्रेस घातलाच नव्हता का कसला ड्रेस घेतलाही नाही चालवलं तर सगळं जाणून निघाले असं आहे मग पुढं फुगत नाही. खरं आहे हा तर काय गाणे म्हणले वा वा तुमचा आवाज खूप गिळावाली आहे वा वा काय गाणे म्हणले की तर गाणे येते असं आहे उदाहरण हो उदाहरण हा, पुढं ती गैरशिस्त वागत नाही. आता काय बोलणार बरोबर आहे वडील ते मलाच माहिती बरोबर आहे पुढे वाचा तुमचं नाव लावा किती तर तिथं नाही. नाही ना तरी पण हा वाचा वर्षा स्वार्थ पाहत नाही. हा काय पुढे वाचा पुढे काय बोलू नये. वर्षा चिडत नाही. त्यांनी हसल्या म्हणजे आता काय बोलू नये आपण. बरोबर आहे का भाकर केली ठीक आहे काय भाकर केले चायनावाली तर दुसऱ्या दिवशी भाकर काय प्लेट असेल तर फेकून देते तुम्ही नाही असं फेकत हो तुम्ही नाही हा पुढं वर्षा अपकार स्मरत नाही. खरं पुढं ती आणि ती आनंद मानित नाही. बर पुढं तर सत्य संबंधी आनंद मानते. ओके ठीक तुम्ही वाचा हिंदीमध्ये काय नाव आहे तुमचं हा अच्छा वा वा. वर्षा समृद्धी काय चांगलं नाव आहे प्रेम ओ उभं राहा बस नाही बसा खाली वर्षा बसा हा ऐका इकडे ध्यान द्या चष्मातून दिसायला हा दिसायला का हे किती आहे किती आहे तर 3000 अच्छा जिथं जिथं प्रेम शब्द आलाय तिथं तुमचं नाव टाका चला जल्दी जल्दी वाचा समृद्धि धीरजवंत है. सही है क्या नहीं है चलो फिर आगे बढ़ो समृद्धि कृपालु है क्या वो भी नहीं है आगे बढ़ो समृद्धि डहा नहीं करता. ऐसा है क्या दहा म्हणजे भांडण हो हा करते का हा पुढे वाचा समृद्धि अपनी बड़ाई नहीं करती. खरं आहे हा समृद्धि फुलती नहीं. बोलायचं काय तुम्ही असेच आहे ते हा समृद्धि अनरीति नहीं चलती. हाँ अनरीति से चल नहीं चलती हाँ समृद्धि अपनी भलाई नहीं चाहती. मी भलाई नाही चालू हा म्हणजे पेपरला तुम्ही जर बसलो पुढच्या पुढे मागच्या पुढे म्हणजे काय थोडं दाखवतं त्यांना मला दाखवतो का हे तुझ तर बाग ना करता पण नाही अच्छा मग दाखवणार का अच्छा पुढं पुढं चांगली मुलगी आहे समृद्धि झुंझलाती नहीं. हाँ पुढं समृद्धि बुरा नहीं मानती. खरं आहे बुरा नाही मानते तुम्हाला काय काय भरपूर काय 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 कोणाची पोरगी आहे हा हा मला तर पुढे जायची हा एवढं बोलल्यानंतर मी चिडणार नव्हतो तुम्ही चिडता काय समोर त्याचे कपडे फार चालतात बरोबर आहे का नाही हा पुढं समृद्धि कुकर्म से आनंदित नहीं होती. व्हेरी गुड समृद्धि सत्य से आनंदित होती है. सही है क्या फिर हाँ आगे बढ़ो समृद्धि सब बातें सह लेती है. समृद्धि सब बातों की प्रतीति करती है. समृद्धि सब बातों की आशा रखती है. समृद्धि सब बात में धीरज रखती है. वा बसा हे काय आहे माहिती आहे का जर तुम्हाला परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर हे प्रेम जिथं जिथं दिले का त्या ठिकाणी तुमचं नाव लावून ज्या काही गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत ती तुमच्यामध्ये आहेत का नाही तपास. आम्ही कलकत्त्याला एका ठिकाणी मिटिंगला गेलो एक हजबंड वाईफ त्यांचं लव्ह मॅरेज आम्हीच करून दिलं म्हणजे त्यांचं प्रेम होतं बाबा लग्न करून घ्या म्हणतात आणि त्यांच्या नवरा बायकोमध्ये नुसत्या किरकिऱ्या व्हायच्या
नवऱ्याला भेंडीची बटाट्याची भाजी पसंत तर बायकोला भेंडी, त्याला चिकन आवडते तर त्याला चिकन आवडत नाही. त्याच्यामुळे ह्यांच्या दोघात किरकिर व्हायच्या नुसत्या. मग त्यांनी मला बोलून घेतलं आणि एक मीटिंग ठेवली तिथं आणि त्यांनी सांगितलं काय की बघा तुम्ही लग्न करून घ्या म्हणलो ह्या पोरासोबत, बघा काय केलंय, ही नुसतं भांडण करत आहे. आणि त्या पोराचं ऐकलं बाबा काय झालं, ते म्हणते काय म्हणले तुम्ही लग्न लावून दिलंय, की 10-11 वाजता उठते म्हणले. आता परेशानीत आलो मी परेशानीत आलो दोन्हीकडून, कारण ते दोघं मी एकच म्हणायचे तुम्ही असल्या पुढीला लग्न करून दिला मला. आता मला ह्याच्यावर उपाय काढायचा आपल्याला. तर मी त्यांना काय सांगितलं माहिती का, काही हे वचन त्यांना वाचायला त्यांचं नाव घेऊन, त्याचं पत्नीचं आणि ते असं नाव घेऊन त्याचं ॲड करून वाचायला. आम्ही त्यांना एक साक्षी सांगितली. काय साक्षी सांगितली माहिती का, एका पती पत्नीचे भरपूर भांडणं व्हायची आणि त्यांचा एका महिन्याने डिवोर्स होणार आहे. पण लास्टली त्यांनी काय केलं, एका चर्चमध्ये गेले, चर्चमध्ये बसले आणि पाळक साहेब प्रीतीबद्दल शिकवले, प्रेमाबद्दल. आणि त्यांनी लगेच निश्चय केला काहीतरी चुकी झाली. तर पाळक साहेबांच्या समोर गेले, त्यांनी म्हणले की सर एका महिन्याने आमचा डिवोर्स होणार होता, पण तुमच्याकडून आम्हाला प्रेमाचं वचन कळालं, त्याच्यामुळं मला थोडंसं जरा विचार करायचा. त्या पाळक साहेबांनी एक गोष्ट दिली. काय केलं माहिती आहे का, एक पेपर दिला मुला, आम्हाला तुमच्या बायकोच्या चुका लिहायच्या. त्यांनी काय केलं, मुलीला पेपर दिला. पेपर देत असताना पाळक साहेब म्हणले एक पेपर बसवते का ताई का 2 देऊ पेपर, कारण मुलीवाले चुकाले होते नवऱ्याच्या. त्यांनी म्हणजे एक केलं आणि काय केलं, तुम्ही तिकडे जाऊन त्यांच्या चुकाल्या, तुम्ही तिकडे जाऊन त्यांच्या चुकाल्या. आणि प्रश्न बसले. त्यांनी सांगितलं ज्याच्या जास्त चुका आहेत त्याच्याबद्दल मी सांगितलं. दोन्ही पेपर आले. ते बार जाऊन म्हणायचे मजाकमध्ये, अजून एक पेपर पाहिजे का ताई चुका लिहायला नवऱ्याच्या. ते म्हणत नाही, नवऱ्याकडे अजून एक पेपर पाहिजे का बायकोच्या चुका लिहा. दोन्ही कागद आले. कागद आल्यानंतर काय केलं माहिती का, मी प्रार्थना केली त्या कागदावर. तेव्हा हे काय लिहिले मला माहित नाही, पण ह्याच्यामध्ये प्रेम असं राहू दे, बायको असं ऐकायला काम नाही. मी काय प्रार्थना करू, प्रेम राहू दे आणि एका महिन्यात दिवस आहे आमचा. तर मग नंतर त्यांनी नवऱ्याकडचं पेपर उघडलं. त्याच्यात काय लिहिलं होतं माहिती आहे का, पूर्ण पेपर भर इकडून आणि इकडून फक्त लिहिलं होतं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बायकोकडलं पेपर बघितला तर ही काय म्हणून निश्चित आता बायकोनं लय लिहिलं असेल ह्याच्यामध्ये, की भांडे दिवत नाही, कपडे दिवत नाही, सकाळी उशिरा उठते असं. आणि त्यांनी त्या पत्नीचा पेपर घेतला, त्याच्यामध्ये पण काय लिहिलं होतं, आय लव्ह माय हजबंड. हे पालक साहेब म्हणजे अरे काय झालं, त्यांनी सांगितलं तुम्ही प्रेमाचं जे वचन सांगितलं ना ते वचन आमच्या हृदयातलं आहे. काही हो, माझं प्रेम माझ्या नवऱ्यावर आहे, आम्ही दिवस घेणार. आणि त्या नवऱ्यानं काय म्हणलं माहिती का, मला तुमच्या वचनामुळे कळालं की प्रेम ही सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणून आम्ही दिवस काय घेणार नाही. काही हो, माझ्या बायको माझं प्रेम असेल. हालेलुया. हीच गोष्ट तिथं सांगितली. मग त्या दोघांनी त्यांच्या दोघांमध्ये जर आता फरक पडला, त्यांनी एकमेकाला माफी मागितली, हातात हात दिले आणि मी सुटलो, मी आलो निघून. आपणच बसलो होतो ना, आपणच लावले लगन लावायचं लय डोसक्यात आहे हो. लगन लावलं बायको, ज्याचं लग्न लावलं त्याची बायको भांडे जेवण करणं. आता त्याच्यात जेवण करणं ते आम्ही काय करायचं, येऊन करायचं जेवण. लग्न लावले तर मग आम्ही येऊन जेवण करायचं का, क्या भैया आपल्या आयसा लडकी शिकत का, मी येऊन घरी जेवण करायचं का, मला गॅस पेटवा येत नाही, काय करायचं आम्ही. आमच्या जीवनामध्ये प्रेम जे सर्वश्रेष्ठ प्रभूकडून केलेलं आहे ते हेच प्रेम. हालेलुया. हालेलुया. आज आपण परमेश्वराच्या मेज घेण्यासाठी परमेश्वराच्या त्या विधीमध्ये, प्रभुभोजनच्या विधीमध्ये आम्ही आज सामील होणार आहोत. पण या प्रभुभोजनच्या विधीमध्ये सामील होत असताना आम्हाला एक लक्षात घ्यायचंय की मी ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेत आलेलो आहोत का दर दिवस.
जे आम्हा सर्वांना माहिती आहे ते वचन आपण वाचणार. योहान कृषी वर्तमान 3 अध्याय 16 वचन, जे आम्हा सगळ्यांना माहित आहे. न पाहता कोण म्हणते का? मी काय म्हणणार होतो, कोणीतरी एक जण सांगा त्याला 100 रुपये देतो. बरं झालं सगळ्यांनी एक सांग. मी असं म्हणणार होतो, ही वचन जनप्रिय न पाहता म्हणते 100 रुपये देतो, पण सगळ्यांनी आधीच म्हणले म्हणून वाचले. याच्यात काय लिहिलेलं आहे माहितीये का? देवानं जगावर प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला. आता वाच बाई, रोमकरास पत्र 5:8. हालेलुया, हालेलुया. ज्याला झोप येते ते म्हणा हालेलुया. 5 रोमकरास पत्र 5:8 वाचते. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. ख्रिस्त आमच्यासाठी कधी मरण पावला हे आम्हाला बघायचे. काय लिहिलेलं आहे तिथं माहितीये का? देव आमच्यावरच्या प्रीतीचं प्रमाण काय देतो माहितीये का? आम्ही, तुम्ही आणि मी ज्या वेळेस पापी होतो, त्या पापी असतानाच येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावले. हालेलुया, हालेलुया. सर्वात मोठ्या प्रीतीचं प्रमाण काय माहितीये का? तुम्ही आणि आम्ही अपराधी असतानाच येशू ख्रिस्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी, त्या अपराधासाठी त्या येशू ख्रिस्तानं शिक्षा भोगली. त्या येशू ख्रिस्तानं रक्त सांडलं, त्या येशू ख्रिस्तानं मारलं गेलं. कशासाठी माहितीये का? तुम्हाला आणि मला. मी काल सांगत होतो लेकरांना की तुम्ही आणि आम्ही कशा आहोत माहितीये का? दाम देऊन तुम्हाला नामाला सोडलं. काल तीच घटना सांगत होतो. पहिले कलसेकराचं पत्र याच्यात 1 अध्याय 14 वचन बघा. कलसेकराचं पत्र 1 अध्याय 14 वचन. कलसेकराचं पत्र 1 अध्याय 14 वचन. हाँ वाच ना. हाँ, जिसमें हमें छुटकारा अर्थात पापों की क्षमा प्राप्त होती है. कशाची सुटका सोडवणूक केलेली आहे माहितीये का? परमेश्वरानं आम्हाला प्रभूनं एक त्याच्या सोडवणुकीसाठी, आमच्या अपराधापासून आम्हाला सोडवण्यासाठी परमेश्वरानं नाम सोडवलेलं आहे. काय नाव आहे? नोबेल. अच्छा, एक उदाहरण घेऊन सांगतो तुमचा. मी काल तसं सांगत होतो. नोबेल जे आहेत, अंधकारामध्ये येशू ख्रिस्ताला ग्रहण करण्याच्या अगोदर ते अंधकारामध्ये होते. उदाहरण, सगळ्या अंधकाराच्या काही गोष्टी तिथे करत होते. परंतु काय झाले माहितीये का? आता अंधकाराच्या गोष्टी आणि पापाच्या गोष्टी करणाऱ्या माणसाचं वेतन कुठं आहे माहितीये का? मरण आहे. आणि कसलं मरण आहे माहिती? नरक. तिथलं मरण आहे. हे तुमच्यासाठी ठेवलं होतं, तुमच्यासाठी लिहिलं गेलं शत्रूकडून. परंतु झालंय काय माहितीये का? तुमच्यावर देवाची नजर आहे. हालेलुया. आणि देवाची नजर केल्यानंतर देव परमेश्वर जो आहे ते शत्रूपाशी जाऊन काय म्हणतो की हा माझ्यासाठी प्रिय आहे, मला पाहिजे. परंतु शत्रू काय म्हणतो? कुछ मिलेगा क्या? आजकाल चलते भरपूर, इधर से दो ना तो इधर से दो, टेबल के नीचे से तो दो, पर कुछ दो. येशू ख्रिस्ताने काय सांगितलं माहिती? काय पाहिजे? शत्रू शैतान काय म्हणतो? मला तुमचं रक्त पाहिजे. येशू ख्रिस्ताने माझ्या शरीरातला रक्ताचा एक एक थेंब तुमच्यासाठी, त्या लेकरासाठी देईन. कारण ते लेकरू माझं आहे. त्या लेकराला मला सोडवायचं, त्या लेकराला मला त्या स्वर्गामध्ये घेऊन जायचं, त्या लेकराला माझा मुलगा बनवायचे. ही परमेश्वराची योजना आमच्यासाठी. त्याला म्हणते सर्वश्रेष्ठ प्रेम. कधी आम्ही असा विचार करतो? कधी आम्ही असा विचार करतो? त्या अंधकारामधून परमेश्वरानं आम्हाला काढण्यासाठी आपल्या शरीरातला एक एक रक्ताचा थेंब जो आहे आमच्यासाठी सांगलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही आणि तुम्ही त्या 100 मेंढरासारखे होतो अगोदर. पण आमची अवस्था काय झाली? त्या 1 मेंढराप्रमाणे झाली, जे जगामध्ये भटकलं, जगाच्या पापामध्ये गेलं, जगाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडून गेलं आणि ते ख्रिस्तापासून दूर निघून गेलं. परंतु ख्रिस्त काय करतो माहिती का?
माझ्यासाठी 99 मेंढर जर गरजेचं नाही तर माझ्यासाठी हरवलेलं एक मेंढरू गरजेचं आहे. म्हणून हा ख्रिस्त काय केला माहिती आहे का? हा ख्रिस्त त्या मेंढराला जे हरवलेलं आहे, जे जगामध्ये गेलेलं आहे, जे पापामध्ये अडकलेलं आहे, त्याला काढण्यासाठी बाहेर जातो. आणि ज्या वेळेस ते एक मेंढरू आपल्या खांद्यावर घेतो तर मित्रांना काय म्हणतो? हे मेंढरू पापामध्ये पडलेलं होतं, हे मेंढरू शैतानाच्या ताब्यात होतं, ते आज मी सोडवलेलं आहे, माझ्याकडे आलेलं आहे, म्हणून माझ्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा. एक जोरदार टाळी येशी आमच्यावरती केलेला आहे. म्हणून या ख्रिस्ताच्या प्रेमाचा जर अनुभव आम्हाला घ्यायचा असेल तर ही गोष्ट घ्यायची. वाच माहिती आता हिंदी मध्ये वाचा 5:8 रोमकरासपत्र 5 अध्याय 8 वचन. रोमकरासपत्र 5 अध्याय 8 वचन. परंतु परमेश्वर हम पर अपने प्रेम की भलाई इस रीति से प्रकट करता है जब हम पापी थे तब मसीह हमारे लिए मरा. शेवटचं एक वचन वाचून आपण आता प्रभू भोजन विधीमध्ये जाणार आहोत. कारण तुमचे चेहरे बघून वाटायला लागले की आता बंद करा. कारण काही लोक असे करायले, काही लोक इथं बसून गाव बापू कवा संपत्ती तिकडं घरी जेवण. काही तर बहिणी लोक इथं जाऊ इथं बसून किचन मध्ये फिरून आले. गॅस बंद होता का चालू होता? इथं बसून तिकडे चालले. म्हणून मी घेतो आवडतं पहिला योहान 3:16. ऐकूया एक मिनिट थांबा. आम्ही 3:16 वाचलं. योहान पुढे वर्तमान 3:16 वाचलं. त्याच्यामध्ये काय होतं? जगाने परमेश्वराने जगावरती एवढी मोठी प्रीती केली. आता आपण काय वाचूया माहिती का? पहिले योहान 3:16 वाचूया. हमने प्रेम इसी से जाना कि उसने हमारे लिए ऐकून घ्या. हमने प्रेम किससे जाना. सर्वात महत्वाचं तुम्ही आणि आम्ही प्रेम कुठून शिकलं पाहिजे माहिती आहे का? त्या क्रूसावरती असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने. हालेलुया. त्या क्रूसावर लहू लहान झालेल्या रक्तबंबाळ झालेल्या त्या ख्रिस्ताकडे बघितलं पाहिजे आम्ही आणि त्याच्याकडून आम्हाला प्रेम कळालं पाहिजे. तुम्हाला मी काल सांगत होतो काही लोक मीटिंग्स मध्ये काढतात ते रडतात तिथं मला काहीतरी असं वाटतंय. काही लोक साक्षी देताना रडतात. जसं ती वर्षा आली आणि तिनं साक्षी दिला आणि मला बिरडू आलं. मला माहित होतं काल काय झालं. माणसं का रडतात तुम्हाला त्याचं कारण सांगतो. येशू ख्रिस्ताचं प्रेम त्यांना स्पर्श करतं. हालेलुया. मुली कधी रडतात माहित आहे का? लग्नाच्या वेळेस बाबा सोडून चालले तुला. माझ्यासारख्या बँड मला बाजूचं गाणं लावते. आजकाल ती गाणं ती पोरग परेशान होते. हे बाई झाली किती ती रडायले. सगळा मेकअप उतरला. सगळा मेकअप मध्ये चांगली दिसालती. एवढा रडून मेकअप खराब झाला. तुझं खरं ओरिजिनल चेहरा दिसायला सगळ्याला. मला काय म्हणते बापरे कसली पोरगी करून घेतलाय. पोरग मी परेशान होते. हालेलुया. मुली त्यावेळेस जास्त रडतात. पण ज्या वेळेस एखाद्याला ख्रिस्ताचं प्रेम कळालं कधी त्याला म्हणायची गरज नाही रडण्याची. त्याच्या अंतःकरणामध्ये धक्के मारले जातो. त्याच्या अंतःकरणामध्ये एक स्पर्श होतो. देव त्याला आशीर्वाद देतो. का? तुम्हाला आणि आम्हाला प्रेम करणाऱ्या त्या येशूकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, तुमच्यासाठी माझ्यासाठी खरं प्रेमाची अनुभव देणाऱ्या ख्रिस्ताकडे ज्यावेळेस म्हणून बघतो, त्याच्यामुळे तिथे लिहिले आम्ही प्रेम त्याच्याकडून जाणलो कारण आमच्यासाठी तो अपराधा म्हणून लिहिलेला आहे. आमच्या अपराधामुळं आम्हाला जी शिक्षा होणारी होती ती त्या ख्रिस्ताला झाली. आज या मेजमध्ये सहभागी होत असताना, आज या प्रभुभोजन विधीमध्ये तुम्ही आणि आम्ही सहभागी होत असताना एकच लक्षात ठेवायचे, ही विधी या विधीपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला पोहोचवण्यासाठी परमेश्वरानं आपल्या रक्ताचा एक एक थेंब क्रूस खांबावरती दिलेला आहे. क्रूस खांबावरती ते दृश्य असं होतं, बायबल असं सांगते की त्याचा चेहरा मनुष्यासारखा जाणवत नव्हता. हिंदीमध्ये असं लिहिले,
उसकी सूरत इंसान जैसी नहीं थी. म्हणजे काय झालं होतं, क्रूसावरती 39 फटके मारल्यानंतर तिच्या शरीरातलं जेवढं काही रक्त होतं तेवढं ते रक्त निघून गेलं. तुम्हाला सांगतो त्यावेळेस रोमी लोक कशा प्रकारे फटके मारायचे माहितीये का, एक असं खोड राहायचं, खोड, त्या खोडामध्ये हात घालले जायचे लोखंडाचं आणि पाठ अशी करायची आणि ते सांबारी खिळे असलेला एक चाबूक असायचा. त्या साबकानं ज्यावेळेस मारलं जायचं त्यावेळेस काय व्हायचं, त्या साबकासोबत जी चामडी जी आहे पाठीमागची ती बुपसून निघायची. आणि हे सांबारी खिळे काय व्हायचे, जसं जसं ते 39 वेळेत मारायचे येशू ख्रिस्ताला ते खाली दबलं जायचं. एवढं झालं नाही, 150 किलोचा क्रॉसचं वजन 150 किलो होतं. आणि गुलगुता नामच्या त्या खोपडीपर्यंत तिकडे घेऊन जात असताना तो जो अंतर जो होता 5 किलोमीटरच्या पुढे आला अंतर होता. ते 150 किलो एखाद्या शरीरातलं सर्व रक्त संपल्यानंतर माणूस अर्धमेला होतो किंवा बेहोश होतो, परंतु येशू ख्रिस्ताला ते क्रूस दिलेला आहे. 150 किलो 5 किलोमीटरच्या पुढे जायचे चलत जा ते क्रूस घेत असताना. तेवढं केल्यानंतर क्रूसावरती लटकावलं गेलं आणि ते लटकावलं जात असताना त्यांच्या डोक्यावर एक काट्याचा मुकुट टाकला. ते काटे जे होते बाबळीचे काटे होते, म्हणून आपले जुने लोक म्हणतात बाबळीच्या काट्यामध्ये विष असते म्हणते. ते बाबळीचे काटे कमीत कमी एवढे होते. आणि त्या लोकांनी काय केलं, हा काट्याचा मुकुट येशूला नुसतं लावला नाही तर लावल्यानंतर त्या डोक्यावरती असे काहीतरी मारलं, कारण हे जे काटे जे आहेत त्याच्यात पित्त बसावे. म्हणून सायन्सचे लोक असं सांगते ते काटे जे आहेत येशूच्या मधोमध घुसले गेले होते. आणि काही लोक काय करायचे माहिती आहे का, त्यांना त्याच्या चेहऱ्यावर थुकायचे, काही लोक असे दाढी तिची ओढायची. एवढं दर्दनाक मृत्यू सहण्याचं कारण केवळ एकच आहे की तुम्ही आणि मी पापाच्या जीवनातून आजाद व्हावं, अंधकाराच्या शक्तीतून तुम्ही आणि आम्ही सुटावं, नरकाच्या राज्यातून सुटावं, स्वर्गाच्या राज्याची वारी करी व्हावं. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज या विधीमध्ये भाग घेत असताना आमच्या समोर क्रूसावरती प्राण अर्पण केलेल्या येशूच्या प्रेमाकडे बघूया, त्या येशूकडे बघूया, त्या येशूच्या प्रेमाच्या अनुभवाकडे आम्ही बघूया. डोळे बंद करूया आपण सर्वजण, डोळे बंद करूया आपण सर्वजण.